हॅलो. आपल्याला माहिती आहे महाड पोस्ट ऑफिसमध्ये आज महापूजा आहे. सो आपण तिथे निघालो आहोत. राकेश खाली येऊन थांबलेला आहे. सो मी आता निघाले. पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करतेस महाड ऑफिसमधला. स्टे ट्यून. हॅलो. पूजेला जात आहोत आणि जोडीने जातोय. पण महाड पोस्टात आलेलो आहोत. भजनाचा आवाज येत आहे. ती बघा रांगोळी. माझ्यासोबत माझं लाजाळूचं झाड आहे. ऑफिसमधून दमून आलेले लोक. आणि ही बघा इकडून पूजा पण आली. हाय पूजा. मागे संस्कार पण आहे. सगळी भजनी मंडळी बसलेली आहे इकडे. रांगोळी काढली सुद्धा सुद्रा घालून इकडे आपले चव्हाण काका. आता एक छान स्माइल देतील. आणि भजनात गुंग झालेली सगळी भजनी मंडळी, महाडचा स्टाफ, नातेकरजी, अंशुल, अनुरंजन. आणि इकडे मॅडम चिडताना त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जेवून जा. आणि राकेश त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतोय. आमच्या आशू मॅडम, ही सगळी भजनी मंडळी, हरिभक्तपरायण आमचे महेशजी, रोडगेजी, घरटकर काका, हे वादक मंडळी, बोरलेजी, रामभाऊ, त्याचबरोबर हे त्यांचे साथीदार आहेत आय थिंक, महाडिक काका, त्यानंतर सोपानजी, अनिकेत आणि सगळेच वादक, सगळीच भजनी मंडळी खूप प्रसन्न आनंदात. ठाकूरजी पण आलेत. मॅडमला कसं वाटतंय ते आपण विचारूया. बोलत नाही पण त्या छान वाटतंय. पवार सर, कसं वाटतंय तुम्हाला? सगळे आनंदात आहेत. रोडगे साहेब, कसं वाटतंय? आनंदाचं वातावरण आहे. आपल्यासोबत आहेत हरिभक्तपरायण महेशजी. त्यांना आपण विचारूया की खूप छान भजन म्हटलेलं आहे. कोणते कोणते भजन म्हणतात? कोणते कोणते भजन म्हणतात? सर्वच भजन. नामपर घेतले, संतपर घेतले, उपदेशपर घेतले. हो ना. आणि खूप छान आवाज आहे त्यांचा आणि मंत्रमुग्ध करणारा आवाज आहे त्यांचा. धन्यवाद. आज कसं वाटतंय? खूप बरं वाटतंय. आज या ठिकाणी पहिलीच वेळ आहे ऑफिसमध्ये पूजेची. अशीच वर्षानुवर्षे चालत राहावी हीच अपेक्षा आहे. नक्कीच. मॅडमकडे त्यांनी एक मॅडम तुमच्याकडे त्यांनी एक प्रपोजल मांडलं की वर्षांवर्षी ही पूजा अशीच होत राहावी. वर्षानुवर्षी ही पूजा होत राहावी. होईल ना ही पूजा अशी? नक्की. आता आम्ही निघालेलो आहोत. पुन्हा एकदा मी तुम्हाला रांगोळी दाखवते माझी. आम्हाला एकदा कार्यक्रम ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा.